संगमनेर तालुक्यामध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून अंबिखालसा गण हा महिला प्रवर्गासाठी राखीव झाला आहे। या गटात संगमनेर बाजार समितीचे सदस्य नानानाथ गाडेकर यांची पुतणी तर काँग्रेस निष्ठावंत कार्यकर्ते बोरबनचे माजी सरपंच ज्ञानदेव गडगे यांची सून प्रियंका स्वप्नील गडगे यांना काँग्रेसकडून आमदार बाळासाहेब थोरात यांनी उमेदवारी दिली आहे। प्रियंका गडगे या उच्च शिक्षित सामाजिक प्रश्नांची जाण असलेल्या उमेदवार आहेत। निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून संगमनेर तालुक्यातील अंबिखालसा गणातून आमदार बाळासाहेब थोरात यांनी महिला प्रवर्गातून प्रियंका गडगे यांना उमेदवारी दिली आहे। ते आपल्यावर आपण त्याला विचारू की ते ही जी उमेदवारी आहे ही कोणत्या मुद्द्यावर लढणार आहेत? प्रियंकाजी, कोणत्या मुद्द्यावर तुम्ही निवडणूक लढणार आहात? मी प्रियंका गडगे अंबिखालसा प्रवर्गातून बाळासाहेब थोरातांनी मला ही निवडणूक लढण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे शतशः ऋणी आहे। मला निवडणूक लढवण्याचा एक मूळ उद्देश म्हणजे मी पठार भागाचा दौरा याआधी केलेला आहे। मी एक पठार भागातील शेतकऱ्यांचीच मुलगी आहे आणि मला ही निवडणूक लढण्याची संधी तुम्ही सगळ्यांनी द्यावी अशी मी विनंती करते। याला कारण असं की या पठार भागात खूप सारा मागासवर्गीय भाग आहे। मी एक मागासवर्गीयच मुलगी आहे आणि माझ्या मागासवर्गीय लोकांसाठी मला लढायचं आहे। त्यांचे अद्यापही पाण्याचे प्रश्न, जी आपली मूलभूत गरज आहे पाणी, ते प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत। तसेच त्यांना आजपर्यंत रस्त्यांमार्फत त्यांचं दळणवळणाच्या सोयी त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाही। आपण ज्या दुनियेत डिजिटल इंडियामध्ये राहतो ती एक नेटवर्क त्यांना कोणत्याही मोबाईलचं गेलेलं नाही। मला त्यांच्यापर्यंत एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून जायचं आहे आणि मला ही निवडणूक लढवण्याचं कारण एवढंच की मला त्यांची एक सेवा करायची, एक समाजकार्य म्हणून करायची आणि मला हे राजकारण मिळालेलं एक व्यासपीठ आहे। तर मला तुम्ही सगळ्यांनी भरभरून मतांनी विजयी करावं ही मी तुम्हाला विनंती करते आणि आपल्या पठार भागाची एक संधी द्यावी आणि महिलांचा आणि सर्व मायभगिनींची सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी द्यावी, म्हणून तुम्ही मला प्रचंड मतांनी विजयी करा असं मी तुम्हा सर्व मतदारांना एक आवाहन करते। महत्त्वाच्या कोणत्या मुद्द्यावर लढणार आहात आणि महिलांचे कोणते प्रश्न या निवडणुकीत तुम्ही मार्गी लावणार आहात? मी पठार भागाचा दौरा करत असताना मला असं आढळलं की मी एका कार्यवाडी म्हणून गावात प्रचारासाठी गेले, त्यावेळी मला असं आढळलं की तेथील एक आजी माझ्याशी बोलल्या, बाई माझं वयाची मी 60वी वर्ष जगत आहे, माझे 60ही वर्ष असे पाणी वाहण्यात गेले, मी 4 मैलावरनं पाणी वाहिलं, आज माझे गुडघे थकले तरीही मला पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही। गेली 10 वर्ष दुसऱ्या पक्षाकडे सत्ता असतानाही आमचे पाण्याचे प्रश्न सुटलेले नाही। आश्वासनं फार मोठी देऊन अजूनही त्या लोकांची प्रश्न सुटलेली नाही। मनाला एवढीच हळहळ वाटते की त्या सर्वांचे प्रश्न मार्गी लावावेत, म्हणून मला पठार भागातून महिलांसाठी काम करायचंय। माझ्या मायभगिनी आज कडधान्य खूप मोठ्या प्रमाणात पठार भागावर पिकवतात, ते पिकवण्याला व त्या कडधान्यांपासून भाजणीची पीठ असेल ते मला इतर लोकांसमोर आणायचंय। आज हायब्रिडच्या दुनियेत माझ्या सर्व देशाला किंवा माझ्या सर्व देशातील जनतेला मला एक गावरान खाद्य पुन्हा आहे हे स्थान जागृत करून द्यायचंय। 20 तारखेनंतरच हे स्पष्ट होणार आहे की नक्कीच त्या विरोधकाच्या डिपॉझिट जप्त करतील का? नितीन शेळके, S9 संगमनेर।